तुम्ही नका काय त्याला पाया पडते काय पाणी एवढं थोडं 10-12 घरं झाली ना. मी जातो की नगर परिषद मध्ये, मी जातो की नगर परिषद मध्ये. मी नाही फोनवर मी करतो, जातो. एवढं थोडं एवढं करून दे, जातो लगेच लगेच. इकडे इकडे ए ताई ये पुढं. जय भीम. बारामती नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून संघमित्रा काळूराम चौधरी आणि अपक्ष उमेदवार ज्याला बहुजन समाज पार्टीनं पुरस्कृत केलंय रवींद्र सोनवणे असे उमेदवार या प्रभाग क्रमांक 14 मध्ये असून या बहुजन समाज पार्टीच्या प्रचाराचा आणि कामाच्या बघून एसटी स्टँडच्या समोरच्या एरियात जाणून बुजून अजित पवार आणि मलिदा गँग आमच्या वस्तीतला दलित वस्तीचं पाणी बंद करत आहेत. आराडीचा डाव अजितदादा बंद करा. बारामतीकर वैतागलेले आहेत आणि तुम्ही असा ही जे राजकारण लावलेलं आहे. तुम्ही आमराईचं पाणी, आम्ही पाण्यासाठी संघर्ष केलाय की आज बी करू उद्या बी करू, परंतु नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना काळूराम चौधरी म्हणून सांगतोय, इलेक्शन बाजूला राहील. मी आचारसंहिता बघणार नाही. जर नगर परिषदेने जाणून बुजून प्रभाग क्रमांक 14 मध्ये हे पाणी बंद कर आणि असलं रडीचं डाव जर बंद नाही केलं तर जे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत त्यांची तोंडाला काळं लावायची ताकद या आचारसंहितेत काळूराम चौधरी मध्ये आहे. बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते नगर परिषदेमध्ये घुसून याचा दाब विचारल्याशिवाय राहणार नाही. हे महाराष्ट्रातल्या जनतेने अजित पवारचा जी कांड आहे ती या दलित वस्तीतला मी दाखवतोय. या दलित वस्तीचं पाणी बंद करायचं काम महापाप अजित पवार आणि मलिदा गँगने लावलंय. तुम्ही काही केलं तरी आता आमराईतला हा बहुजन समाज या संघमित्रा चौधरी आणि रवींद्र सोनवणे यांना नगर परिषद मध्ये पाठवणार आहेत. तुम्ही किती रडा, तुम्हाला आता नुसतं रडवणार आहे. जय भीम, जय भारत. चला इकडनं. कुठे